राज्यातील दुर्बल आणि निर्धन रुग्णांसाठी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कक्षाचं आहे ते उद्घाटन केलेलं आहे। हा कक्ष जो विशेष मदत कक्ष स्थापन केलेला आहे, या कक्षाच्या माध्यमातून आता या रुग्णालयांना कुठेतरी नियंत्रणात आणलं जाणार आहे आणि नेमकं या कक्षाचं काम कसं असेल हे जाणून घेऊया। कारण आपल्या सोबत कक्ष प्रमुख आहेत रामेश्वर नाईक, ज्यांचा कालच एकंदरीत उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता। रामेश्वरजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये। सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे नेमका हा मदत कक्ष कुणासाठी काम करेल, कशा प्रकारे काम करेल? ऑनलाईन प्रणाली असेल, कॉल सेंटर आणि हेल्पलाईन नंबर अशा 3 प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी सर्वसामान्यांच्या याच्यामध्ये आल्या पाहिजे म्हणून या तिघी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत। सर्वसामान्यांसाठी एकदम हे जे कधीही रुग्ण या रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही अशा रुग्णालयांच्यासाठी आता हेल्पलाईन नंबर आणि कॉल सेंटर, त्याचा नंबर आहे 1800 123 2211 असा हा नंबर आहे। 1800 123 2211। खरा गरजू रुग्णाला त्याचा फायदा मिळायचा नाही अशा कंप्लेंट यायच्या, किंवा रुग्णालय सुद्धा आमच्याकडे करायचं की विशेष वर्गच याचा फायदा घेतोय, तर त्याचं सुद्धा ट्रॅकिंग कसं करायचं म्हणून एक ऑनलाईन प्रणाली आपण सुरू केली आहे की त्या रुग्णालयाने 3 दिवसाच्या आत तो अर्ज व्हेरीफाय करून या कक्षाकडे पाठवायचा आणि कक्षाकडनं 2 दिवसाच्या आत तो व्हेरीफाय केल्यानंतर त्याला अंतरिम मान्यता देऊन त्या रुग्णाच्या मोबाईलवर, त्या रुग्णालयाच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या मेलवर आणि जो शिफारस करणार आहे त्यांच्याकडे मेलवर असा हा परमिशन जाणार आहे। लाखो गरजू रुग्ण आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी की जो हेल्पलाईन क्रमांक दिला आहे त्या माध्यमातून त्यांना त्यांच्या विभागामध्ये असलेल्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये आता मोफत आणि सवलतीच्या दरांमध्ये उपचार घेता येणार आहेत। कॅमेरामन राजेश मनियारसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।